हॅलो एव्हरीवन, मी फूडी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम। आजची रेसिपी आहे क्रिस्पी वांग्याचे काप। भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर साईड डिश म्हणून ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर रेसिपी स्टार्ट करूया। इथे मी एक मोठं वांगा घेतलेला आहे। या वांग्याचे मी काप करून घेणार आहे। वांग्याचे थोडे मीडियम साईजचे काप करून घ्यायचे आहेत। वांग कट करून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात मीठ आणि हिंग घालायचं आहे। मीठ आणि हिंग घालून एक 5 मिनिटं वांगी आपल्याला ठेवून द्यायची आहेत। वांग्याचे काप मीठ लावून 5 मिनिटं साईडला ठेवले होते। त्यातलं एक्सेस पाणी मी काढून ठेवलेलं आहे। आता यात कोकमाचा आगळ घालायचा आहे। अर्धा चमचा कोकमाचा आगळ, 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे। 1 ते 1.5 चमचा मिक्स मसाला घालायचा आहे। कोणताही मसाला वापरू शकता, जो घरी आपण जेवणात यूज करतो तो मसाला वापरायचा आहे। आणि अर्धा चमचा हळद। मसाला पेस्ट वांग्यांना लावून 1-2 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, थोडंसं मॅरिनेट होण्यासाठी। वांगी मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवायचं आहे पॅनमध्ये। एका साईडला जे पीठ लागणार आहे ते तयार करून घेऊया। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात अर्धा चमचा मसाला आणि मीठ घातलेलं आहे। तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये वांग्याचे काप आपण पिठात मिक्स करून एक एक करून फ्राय करून घ्यायचे आहेत। वांग्याचे काप क्रिस्पी होण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर आपण त्याला एकदम लो सिमवर ठेवायचं आहे गॅस आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। क्रिस्पी असे वांग्याचे काप तयार आहेत। रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट करा। थँक्यू फॉर